पिंपरी शहाली येथून एक सहलीला जाणाऱ्या बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येते आहे। जिल्हा परिषद शाळेची मुलांनी भरलेली एसटी बस डुंबरवाडी येथून जात असताना अचानक चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला 5 फूट खाली जाऊन कोसळली आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या 53 विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार एसटी बस नेवासा येथील शाळेतील तब्बल 53 विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी ओझर लेण्याद्रीच्या दिशेने निघाली होती। बसमध्ये विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी असा एकूण मोठा ताफा होता। सहलीसाठी जात असल्यामुळे संपूर्ण शिक्षक व विद्यार्थी आनंदाने नाचत होते, गात होते। तेव्हाच अचानक जो काही भयंकर प्रकार घडला त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। नगर कल्याण महामार्गावरून प्रवास सुरू असताना डुंबुरवाडी परिसरात वाहनाचा वरील ताबा सुटल्यानं सांगितलं जात आहे। बस वेगात असल्यानं ती रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली आणि त्यानंतर बसमध्ये सगळीकडे आरडाओरडा सुरू झाली। ही धडक इतकी जोरदार होती की बसचा पुढील टायर फुटला आणि काही क्षणातच वाहन पलटी झाले। अपघाताची तीव्रता इतकी होती की परिसरात मोठा आवाज झाला। बस पलटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला। अपघात होता स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले। बसच्या मधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं। ग्रामस्थ, शिक्षक व प्रवाशांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। अपघातामध्ये जीवितहानी न झाल्यानं पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला।